आरएसएस ही आतंकवादी संघटना असून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या संघटनेशी संबंधित असलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत। त्यामुळे भारतीयांनी इमानदार राहून ठरवलं पाहिजे आपण आतंकवादाच्या पाठीशी राहायचं का, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी शेवगाव येथील एका प्रचार सभेत म्हटलं। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या भगवा आतंकवाद वक्तव्यावर आंबेडकरांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। प्रज्ञा साध्वी जे आहेत हे कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत? तर आरएसएसशी संबंधित आहेत। आरएसएसने कुठला राजकीय पक्ष उभा केला आहे? तर भारतीय जनता पक्ष उभा केलेला आहे। आरएसएस कोण? तर टेररिस्ट ऑर्गनायझेशन, एक आतंकवादी संघटना। आपला आतंकवाद थांबवण्यासाठी त्यांनी हिंदू धर्माचं कवच घेतलं। खऱ्या अर्थाने ही ब्राह्मण्यवादी संघटना आहे। ब्राह्मण्यवादाचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही अशी परिस्थिती आहे। तेव्हा भारतीयांनी इमानदारीत स्वतःचं राहिलं तर मग आता चिंता करायची वेळ आली नसती की हेमंत करकरेला सुद्धा मारण्याच्या संदर्भातलं त्यांचं असताना वक्तव्य आलेलं आहे। हे आता इथल्या भारतीय संघटनांनी भारतीय माणसांनी आणि मतदारांनी ठरवलं पाहिजे की त्यांना टेररिस्ट संघटनेशी संबंधित ठेवायचं आहे का। भारतीय मानसिकता टेररिस्ट संघटनेशी संबंधित ठेवायचा असेल तर ते उमेदवार सुद्धा टेररिस्टच उभे करतील, नवीन काय त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे आश्चर्य वाटण्याचं काही आहे? म्हणजे म्हणून मी म्हटलं की भारतीयांनी स्वतःशी इमानदारीत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ते जोपर्यंत उमेदवार स्वतःशी इमानदारीत राहत नाही तोपर्यंत अशा संघटना जिवंत राहतील आणि टेररिझम या देशामध्ये चालत राहील। प्रकाश आंबेडकरांनी यावेळी अशोक चव्हाण यांच्यावर निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला असून एकदा आम्हाला सत्ता द्या, या नेत्यांनी जेवढं खाल्लंय तेवढं धुवून काढू असं म्हटलंय। अशोक चव्हाणांनी कालच्या इलेक्शनमध्ये जे पैसे वाटप केले त्याची चौकशी आम्ही करणार। सत्तेवरती आलो तर हे आले कुठून पैसे? मुस्लिम वस्तीमध्ये पाहिजे तेवढा पैसा वाटपला त्यांनी। त्याच्यामुळे आले कुठून पैसे याची चौकशी होणार। लोकांना एवढंच फक्त म्हणतोय की तुम्ही आम्हाला संधी द्या। यांनी जेवढं धुवून काढले ना तेवढं सगळं बाहेर काढ। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।